नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी चटपटीत असा पटकन होणारा आणि कमी साहित्यामध्ये मक्याचा चिवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तर अगदी कोहळे मक्के ज्या वेळेला असतात ना, तर त्यावेळेला तुम्ही हा चिवडा एकदा नक्की बनवून बघा. खूप छान होतो, खायला अगदी चविष्ट आणि चटपटीत असा लागतो. कोणीही अगदी सहज बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे. सर्वप्रथम मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आपली ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा, कारण तुमच्या कमेंटमुळे मला अजून छान छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथेही मी मक्याचे दाणे असे सोलून घेतलेले आहेत. पहा, अगदी कोहळे असे हे मक्याचे दाणे आहेत. जर जून मक्के असतील तर तुम्ही याला ओबडधोबड खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे, नाहीतर मग तुम्ही खिसणीवरने जरी खिसून घेतलात ना तरी चालेल. पण हे अगदी कोहळे असे आहेत, पटकन भाजून होतात, म्हणून मी असेच घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये हे सर्व मक्याचे दाणे मी घालून घेतले आणि आता आपल्याला हे मंद आचेवरती चांगले असे खमंग डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. कोहळे असल्यामुळे ते पटकन भाजले सुद्धा जातात आणि मऊही पडतात. जर जून असेल तर आपल्याला वेळ लागतो ते भाजण्यासाठी आणि खायलाही तितकेसे ते छान लागत नाहीत. त्यामुळे ते जर तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलात किंवा खिसून घेतलात ना तर अगदी छान जून मक्याच्या दाण्यांचा चिवडासुद्धा खूप छान होतो. तर आता पहा, हे अगदी असे भाजत आलेले आहेत. अजून थोडा वेळ आपण ह्याला छान भाजून घेणार आहोत. तर मीडियम फ्लेमवरती भाजलात ना तरी चालेल. तर इथे पहा, अगदी डाग पडेपर्यंत आणि अगदी मऊ होईपर्यंत हे मक्याचे दाणे मी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत आणि अगदी असे ते मऊ झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीनं आपण हे मक्याचे दाणे भाजून घ्यायचे आहेत. आता हे भाजलेले मक्याचे दाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तीच कढई पुन्हा आपण गॅसवरती ठेवणार आहोत. आता ह्या कढईमध्ये आपण घालणार आहोत 1.5 पळी होईल इतकं तेल घालणार आहे. तर ह्या पळीने मी 1.5 पळी होईल इतकं तेल घातलेलं आहे. तेल आता चांगलं गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली पाहिजे. तर इथं मोहरी छान तडतडली गेली, त्यानंतर मी अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं. तर ही आपली छान फोडणी अशी बसलेली आहे. तर आता यामध्ये मी चिमूटभर हिंगसुद्धा घालून घेतला आणि एक कांदा मीडियम आकाराचा अगदी बारीक कट करून घेतला होता. तो कांदासुद्धा आता यामध्ये घालून आपण परतून घेणार आहे. तर कांदा इथं अगदी मऊ असा झालेला आहे. त्यानंतर आपण इथं अर्धा टोमॅटो घेतला होता, बी काढून अगदी बारीक कट करून घेतला होता. टोमॅटोसुद्धा घालून घेतला आणि अगदी टोमॅटो पटकन शिजायला हवा यासाठी अगदी चिमूटभर मीठ घालून घेतलं आणि पुन्हा एकदा हा टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तर टोमॅटोमुळे सुद्धा ह्या चिवड्याला खूप छान टेस्ट येते. टोमॅटो इथं बऱ्यापैकी मऊ झाला, त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आणि 1 चमचा घरचं लाल तिखट घातलं. ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला कितपत तिखट चिवडा हवा आहे त्या प्रमाणामध्ये. हे संपूर्ण आता मी परतून घेतलं आणि ह्यामध्ये आता आपण भाजलेले जे मक्याचे दाणे होते ते संपूर्ण आता यामध्ये घालून घेतले आणि ह्यावरती आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. टोमॅटो भाजता वेळेला सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं होतं, तर त्या हिशोबानेच आपण यामध्ये मीठ वापरणार आहोत. मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे मक्याचे दाणे ह्या फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आणि अगदी संपूर्ण फोडणी ह्या मक्याच्या दाण्याला व्यवस्थित लागली पाहिजे. त्यासाठी आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवणार आहोत अगदी 1 मिनिटासाठी आणि 1 मिनिटानंतर आपण पाहूया, अगदी मस्त ह्याला वाफ आलेली आहे आणि या वाफेवर सुद्धा हे मक्याचे दाणे अगदी मऊसर असे होतात. तर इथे पहा, अगदी मऊसर असे आपले हे मक्याचे दाणे ह्या फोडणीमध्ये छान मुरले गेलेत. तर त्यामुळे इतकी छान ही मक्याच्या चिवड्याला टेस्ट येते. तर आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून घेणार आहे. जर तुम्हाला लिंबाचा रस पिळायचा नसेल तर तुम्ही ह्याच्यावरती थोडासा चाट मसाला टाकलात ना तरीसुद्धा हा चिवडा खूप छान लागतो. लिंबाचा रस पिळल्यामुळे तर अगदी चटपटीत असा हा चिवडा बनून तयार होतो. वरून आता मी हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेतली आणि पुन्हा एकदा आपण हा चिवडा संपूर्ण परतून घेणार आहोत. अगदी झटपट होतो, 5 मिनिटात बनवून तयार होतो हा चिवडा आणि खायला अगदी चटपटीत असा लागतो. तर इथे पाहू शकताय तुम्ही, मस्त असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे. गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या वेळेला चहाच्या आधी हा चिवडा खाण्याची मजाच वेगळी आहे. एकदा नक्की बनवून पहा अशा पद्धतीनं तुम्ही मक्याच्या दाण्यांचा चिवडा. तर तुम्हाला आजची आपली ही झटपट होणारी पण चटपटीत अशी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका.
तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर ज्योतिष स्वादिष्ट किचनला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी ते तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला ते सर्वात आधी पाहता येतील. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीसोबत, झटपट होणाऱ्या पण चटपटीत अशा रेसिपीसोबत. तर तोपर्यंत बाय बाय.